अरे अरे थांब बाळा, पटलं ना तरच ऐक. आणि तुला मनापासून आवडलं तर कमेंट्समध्ये धन्यवाद स्वामी लिही. कारण की मी माझ्या भक्ताचं मन जाणून आहे, म्हणून तर हा संदेश तुझ्यासाठीच आहे. 2 भक्तांना पाठव, फॉलो कर आणि शेअर कर. असेच तुझे चांगले होणार, हा माझा तुला आशीर्वाद आहे. बघ बाळा, तुला मी सांगत असतो, मी आहे तुझ्या पाठीशी आणि मी राहणारच. तू खूप त्या निंदक लोकांना घाबरतोस. निंदकांना घाबरू नकोस. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलायचं आहे ना, बोलू दे. तेवढं ते वाईट बोलण्याचाच विचार करतात. येईल तेवढं बोलू दे त्यांना. त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलू नकोस. आणि आपले बदलून गेलेले वर्तन बिघडते. ज्याप्रमाणे गल्लीतील 2-4 डुकरं आपल्याशिवाय जगू शकतात, असल्याशिवाय त्यांना गल्ली घाण करायची असते. गल्ली स्वच्छ राहत नाही अशा लोकांमुळे. त्याचप्रमाणे आपल्या अवतीभोवतीसुद्धा 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही आणि आपलं चांगलं होत नाही. ते म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. अरे, तो जितकी निंदा करेल तितकं तुझं चांगलं होईल. तुझं कधीच वाईट होऊ देणार नाही. हा ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद आहे. तू रडतोस, तू घाबरतोस. अरे, माझ्या जवळ ये. मला तुझ्या मनातल्या सर्व काही गोष्टी सांग. मी तुझा हात धरला आहे ना, तुझं मनसुद्धा मी जाणून घेईल आणि तुला कृपा आशीर्वाद देतच राहील ना. तू घाबरतोस कशाला? तू वाईट विचार करतोस कशाला? अरे, तुझ्या कुटुंबाचा तू विचार कर आणि तुझा मी विचार करेल. हे नालायक लोक हे कधीच सुधारणार नाही. कारण की त्यांचे कर्म त्यांचा हिशोब घेईल ना. तू बघशील आणि ते उघड्या डोळ्याने. अरे, थोडा वेळ लागेल, कारण की हे कलियुग आहे बा. मला सर्व भक्तांचं मन जाणून घ्यायचं असतं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? तसंही तुझ्याकडे माझं दुर्लक्ष होणार नाही. तू चिंता करू नकोस. सर्व काही माझ्यावर सोपव आणि चांगला राहा. माझी सेवा करतोस ना, एक दिवस तुला चांगले त्याचे फळ मिळेल. आणि तुझे जे वाईट कर्म आहेत ते मी तिथं संपवून टाकेल. तुझे वाईट कर्म होऊच देणार नाही. कारण की तुझी जी भक्ती आणि माझी माळ तू जपतोस ना, त्या माळेमध्ये सर्व सार्थक असतं आणि तिथंच तुझे पापं नष्ट होतात. त्या माळेला कधी सोडू नकोस आणि माझ्या स्वामींचा आधार कधी विसरू नकोस. हा स्वामी सदैव तुझं रक्षण करेल, तुझं कुटुंबाचं भलं करेल, तुझं सर्व चांगलं होणार. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शुभम भवतु.